नमस्कार मित्रांनो 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवारचे घोटाळे बाहेर आले आणि विरोधकांना ती आयती संधी चालून आली की आता पार्थ पवारला लक्ष केलं. अजित पवारला लक्ष अगोदरच बीजेपी कडून नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं गेलं होतं, परंतु अजित पवार सत्तेत जाऊन वॉशिंग मशीनने शुद्ध झाले होते. पण अचानक पार्थ पवारच्या कंपनीचा जवळजवळ 1800 कोटींचा घोटाळा बाहेर आला आणि विरोधकांना उकळ्या फुटायला लागल्या. पण मला खात्री होती की ज्या अर्थी अजित पवार सत्तेबरोबर जाऊन बसलेले आहेत, तर त्यांनी कितीही मोठा भ्रष्टाचार केला तरीही ते त्या भ्रष्टाचारात अडकू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की बीजेपीला असे लोक हवे आहेत जे भ्रष्टाचार करतील आणि ज्या भ्रष्टाचारामुळे त्यांना दाबून ठेवलं जाऊ शकतं. आता अजित पवारांना हे माहिती झालं आहे की आपला पहिला भ्रष्टाचार, आताचा भ्रष्टाचार त्यापेक्षा बीजेपी समोर नमून राहून आपल्याला जे काय करायचं ते बिनदिक्कतपणे करणे आणि तेच ते करत आहेत. आणि त्यांनी हेही सांगितलं मीटिंग मध्ये, जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मीटिंग घेतली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की जर माझ्या पार्थ पवारला काही झालं तर मी लोणावळ्याची 600 एकर जागा जी फॉरेस्ट जमीन आहे ती बीजेपीच्या एका नेत्याने बळकावली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन लाटली गेलेली आहे आणि तिथला नेता दर 15 दिवसांना गावी जातो. त्यांनी इनडायरेक्टली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा आरोप केला. आणि मग हे सर्व प्रकरण कसं थंड्या बसतात जाऊन बसलं. एक समितीचा रिपोर्ट आला आणि त्या समितीने असं सांगितलं की या व्यवहारामध्ये पार्थ पवारचा काही संबंध नाही. कसंही मंडळी, जर तुमच्या हातात सत्ता असेल तर तुम्ही भ्रष्टाचारी असू शकत नाही. करोडो कमवा, करोडो लाखांची जमीन बळकवा, काही करा, पण जोपर्यंत तुम्ही सत्तेत आहात तोपर्यंत तुमच्यावर भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. आणि उद्या तुम्ही म्हणाल मग बीजेपीचं सरकार गेलं तर अजित पवार काय? अजित पवार पुन्हा काँग्रेस बरोबर येतील. म्हणजे अजित पवारचा भ्रष्टाचार कधी कुणीही सिद्ध करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पॉवर आहे. त्यांच्याकडे पॉवर आहे. कोणता पॉवर आहे? त्यांच्याकडे आमदार आहेत, त्यांच्याकडे खासदार आहेत आणि त्या लोकांच्या भरोशावर ते भारतातील कोणत्याही सत्तेला नामोहरम करू शकतात. तर चला मित्रांनो, अशा प्रकारचे हजारो गैरव्यवहार, घोटाळे भारतातील अनेक नेते करत असतात. जे नाव समोर येतात त्यांच्यावर चर्चा होती, बाकीचे अंधारात जसेचे तसे पडलेले असतात. धन्यवाद.